काल हवा वगैरे सुटली होती, वादळ आलं होतं ना, तर त्याची इफेक्ट दाखवते मी तुम्हाला. तर फ्रेंड्स, ही आहे माझी स्कूल. 5वी पासून 10वी पर्यंत इथं शिकलेलो आहे मी. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे. हे पाहू शकतो तुम्ही, ही माझी शाळा आणि हे कॉलेजचं ग्राउंड. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्राउंडवर मी तुम्हाला जाऊन व्हिडिओ बनवणार. तर या ठिकाणी आलो होतो. तर फ्रेंड्स, इकडं ग्राउंडवर आल्यानंतर मी पाहिलं, काल जे तुम्हाला माहिती आहे, काल हवा वगैरे सुटली होती, वादळ आलं होतं ना, तर त्याची इफेक्ट दाखवते मी तुम्हाला. काल एवढी हवा सुटली, या ठिकाणी बांबूचे जे झाडं राहतात, बांबूचे झाडं पडलेले आहेत. आणखी या ठिकाणी मोठमोठे झाडं पडलेले आहे. हे पाही, हे झाड तर एवढं मोठं होतं, या ठिकाणी त्याच्या मुळांपासून उखडलं पूर्ण. हे पाहू शकतो या ठिकाणी हे मोठमोठे झाड आहेत, त्याच्यामधलं हे एक पडलेलं आहे, बाकी ॲज इट इज आहेत. तर या ठिकाणी जी बिल्डिंग दिसत आहे फ्रेंड्स तुम्हाला, ही बिल्डिंग नंतर त्या ठिकाणी मंदिर वगैरे आहे, ही बिल्डिंग. तर हे कॉमर्सचे कॉलेज आहे. हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जे आहे ना, त्याच्या अंडरमध्ये येते. कॉमर्स आर्ट्स याचे कॉलेजेस आहेत हे. तर फ्रेंड्स, पाहू शकतो तुम्ही, या ठिकाणी बिल्डिंगवर लिहिलेलं आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. या ठिकाणी माझी एक एक्झाम झाली होती या ठिकाणी नवोदयची. तर चला फ्रेंड्स, आता मी तुम्हाला माझी शाळा दाखवतो. ही माझी स्कूल आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. तर फ्रेंड्स, ही आहे माझी स्कूल. 5वी पासून 10वी पर्यंत इथं शिकलेलो आहे मी. आणि 1ली ते 4थी पण इथंच होती, दी निवरा हायस्कूल म्हणून. या ठिकाणी तुम्हाला जी लास्ट रूम दिसत आहे या झाडाच्या मागची, तर हे माझा 4th क्लास होता. आणि 5वी पासून तर 10वी पर्यंत या वरच्या फ्लोअरवर माझे क्लासेस होते. ह्याचा वरचा फ्लोअर दिसत आहे तुम्हाला, फर्स्ट फ्लोअर. त्या फर्स्ट फ्लोअरवर पूर्ण माझे क्लासेस होते. इथं 5th क्लास, 6, 7, 8, 9 आणि 10th क्लासपर्यंत इथं वरतीच होतो. लास्टमध्ये सायन्सची लॅब होती. त्या ठिकाणी आता बांधलेलं आहे फ्रेंड्स, हे जे दिसत आहे तुम्हाला, दी निवरा हायस्कूल, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, शालेय परसबाग. तर हे जे या ठिकाणी बिल्डिंग बांधून आहे, बिल्डिंग नाही म्हणता येईल, या ठिकाणी एक असं रूम टाईप छप्पर बनवलेलं आहे. तर हे आता एवढ्यात बनवलेलं आहे, आमच्या वेळेस एवढं काही नव्हतं. तर या ठिकाणी गार्डन वगैरे आहे. आम्ही जेव्हा होतो तेव्हा काही नव्हते, हे आता एवढ्यात बनलं. तर ही जी दिसत आहे दी निवरा प्राथमिक शाळा, तर या शाळेमध्ये मी 1ली ते 4थीपर्यंत होतो. तर फ्रेंड्स, 1ली ते 4थीपर्यंत मी या शाळेमध्ये होतो. नंतर 5वी पासून तर 10वीपर्यंत केशव माधवमध्ये होतो. त्या ठिकाणी परसबाग आहे, याच्यामध्ये काय माहिती नाही, बघू आपण. याच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा वगैरे आहे या ठिकाणी. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला आता माझा 4th क्लास दाखवतो. हा आहे या ठिकाणी माझा 4th क्लास. हे जे रूम होती, हे खिचडी वगैरे करण्यासाठी रूम म्हणजे ठेवली होती कॉलेजवाल्यांनी. या ठिकाणी खिचडी वगैरे बनवत होते. त्यानंतर हा जो या ठिकाणी क्लास 2 हे दिसत आहे आणि वरती 9 लिहून आहे, तर ही जी रूम नंबर 3 आहे, हा माझा 4th क्लास होता. त्यानंतर 1st, 2nd क्लास तिकडे होता. तर या ठिकाणी लहान लहान मुलं क्रिकेट खेळत आहे सध्या. हे आहे ग्राउंड कॉलेजचा. हे काय माहीत कशासाठी रूम. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आहे गार्डन आणि हे आहे SK कॉलेजची बिल्डिंग, जे तुम्हाला समोर दिसत आहे. या ठिकाणी आर्ट आणि कॉमर्सचं कॉलेज आहे हे. या ठिकाणी आता मस्त गार्डन वगैरे लावून आहे, बेंचेस वगैरे लावून आहे. गार्डनसाठी इथं प्लांट्स वगैरे लावलेले आहे, लेफ्ट साईडला दिसत आहे तुम्हाला, आणि बेंचेस वगैरे आहेत. कॅम्पसमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हनुमानजीचं खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे. आधी या मंदिराला कलर वगैरे नव्हता, आता कलर वगैरे करून एकदम मस्तपैकी रेडी केलेलं आहे. आणि ओटा वगैरे पण नवीन बांधलेला आहे. तर या प्रकारे मंदिर, ही आहे मंदिराची बॅक साईड. या बॅक साईडला पाहू शकता तुम्ही, झाडं वगैरे पेरून आहे, म्हणजे झाडं वगैरे लावून आहे. आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी मॅनेजमेंट केलेलं आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे मंदिरासमोरचा, आणि ते दिसलं तुम्हाला त्या ठिकाणी माझी शाळा. तर या प्रकारे आहे कॅम्पस SK कॉलेजचा. तर ही आहे SK कॉलेजची बिल्डिंग, जी मी तुम्हाला मगाशी दाखवली मंदिराजवळून. आणि ही आहे एंट्रन्स गेट, इथून आतमध्ये येता येते. आता बाहेर जात आहे. आणि ही आहे पार्किंग SK कॉलेजची, या ठिकाणी गाडी वगैरे पार्क केल्या आहे ते. तर चला फ्रेंड, आता जाऊ घरी. फ्रेंड्स, इथं जे ग्राउंड दिसतं आहे तुम्हाला या रोडच्या बाजूला, तर या ठिकाणी आम्ही व्हॉलीबॉल वगैरे खेळत होतो लहान होतो तेव्हा. आणि हे कॉलेजचं ग्राउंड, इथं शाळा वगैरे. तर फ्रेंड्स, आता जात आहे घरी, थोडं सामान वगैरे न्यायचं आहे. तर चला निघू घरी. तर फ्रेंड्स, आता आंघोळ वगैरे करून रेडी झालो.
तर मग मी ग्राउंडवर गेलो तर तुम्हाला दाखवलं, शाळा वगैरे दाखवली. तर आता शाळेमध्ये खूप काही बदल झालेले आहे. आम्ही जेव्हा होतो तेव्हा 2च फ्लोअर होते, आता 3 फ्लोअर बांधलेले, त्याने एकदम वरचा फ्लोअर बांधलेला आहे. आणि साईडनं गार्डन वगैरे सुद्धा केलेलं आहे लहान मुलांसाठी. आणि आमच्या वेळेस एवढं काही नव्हतं, आमच्या वेळेस फक्त नॉर्मल 2 मजले बांधून होते. आणि खालच्या फ्लोअरला माझं 1ली ते 4थी झालेलं आहे आणि 5वीपासून 10वीचं वरच्या फ्लोअरला झालं. तर या ठिकाणी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. आज भेटणार आहे आपल्याला, आज जेवायला भेटणार आहे पालक पराठे. पालकचे आहेत ना. तर फ्रेंड्स या ठिकाणी बनवते आई पराठे, ते पण पालक पराठे. तर फ्रेंड्स या ठिकाणी तुला जेवणाची तयारी. आई वाढतं ताट. आज आहे दही आणि पालकचे पराठे, खिचडी, रात्रीची खिचडी प्लस, आणि हे मिरचीचा ठेचा. जय रामदेव बाबा. तर फ्रेंड्स सध्या आलो तो बसस्टँडमध्ये. पाहू शकता तुम्ही बसस्टँडवर आहे सध्या, कारण आई येणार आहे इकडून. आई मामाची इथं गेली होती, तर आई गेली होती मामाची इथं, तर आईची वाट पाहते मी. बस आता येणारच आहे इथून थोड्या वेळात बस. तर फ्रेंड्स तुम्ही गर्दी पाहू शकता बसस्टँडवर, किती गर्दी आहे. संध्याकाळच्या टाईमला नेहमी एवढीच गर्दी राहते. आता येणार आहे बस थोड्या वेळात. तर फ्रेंड्स आता आली बस, जसं की पाहू शकता तुम्ही त्या स्कायवॉकच्या खालून. तर या बसमध्ये आई, तर या बसमध्ये आई. आता ते बस लागणार तिथं, नंतर आई येईल. फ्रेंड्स आई उतरली बसमधून, ही येते आई. तर फ्रेंड्स आई सकाळपासून बाहेर गेली होती. आई बाहेर गेल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही पसारा, कपडे वगैरे काढून आणले इथंच ठेवले. आता आई बोलत होती जरा, पाहुणे आले होते तर कप पण इथंच ठेवून दिले, उचलले पण नाही, कारण दुपारी मूवी वगैरे पाहत होतो. तर फ्रेंड्स या ठिकाणी परत चालू चाय पार्टी. आई आल्यानंतर आईने आम्हाला परत चाय बनवून दिला. बोटला टरबूज कुठे आहे टरबूज? हे कॅरेट, हे कॅरेट, हे कॅरेट. हां, आणखी कुठे, आणखी रोज कुठे, रोज पा अनु. जॉनी जॉनी म्हण, जॉनी जॉनी. Anu. Yes, Papa. Eating sugar. No, Papa. Open your mouth. अनु डान्स कर, डान्स डान्स कर. उभी राह ना, उभी राह ना, उभी राह. कर, डान्स कर, डान्स कर ना. आता डान्स कर. हा खाली करते का डान्स? हा तिथंच कर, तिथंच कर. आणि डान्स कर. तू उभी राह ना मस्त. गाणं ऐक ना, गाणं. कुठूनच राहील नसती. गाणं म्हण ना, गाणं. Smile. दाखव दाखव, छान काढली ग. असा कर, असा कर, असा हात दाखव, असा. वांगे नाही घ्यायचे पप्पा. आपल्याकडे लय दुधू कुठे आहे दुधू? काय आणलं? काय आणलं? काय आणलं? बापरे, बापरे. गवार गवार भेंडी. काय आणलं?
अनु मला दे, मला एक, मला दे ना. एकच पाहिजे मला, एकच पाहिजे. आणायचे ठेवून आपण. अनु काकू का म्हणते पा? ए नो पन्नीत ठेव पन्नीत. ए आलू का चालू बेटा कहाँ गया था? असं आहे ते गाणं म्हणून म्हणून. आलू का चालू बेटा खा गए थे बैगन के ढोकली में सो रहे थे बैगन ने रात मारी रो रहे थे भैया ने रसगुल्ले खा रहे थे मम्मी ने प्याजी हंस रहे थे. झालं का? एवढंच आहे का? इकडे ना अगं म्हणते ना ये इकडे. फ्रेंड्स आता परत जात आहे मार्केटमध्ये. मार्केट म्हणजे दुकानामध्ये थोडं सामान आणायचं आहे. आई बघर आणखी. नुसतं वगैरे. ठीक आहे. फ्रेंड्स तुम्ही मगाशी व्हिडिओ पाहिले असेल लहान मुलीचे. ती जी सायकल तुम्हाला दाखवली ती तिचीच होती आणि ती आहे आमच्या शेजारच्या सरांची मुलगी. तर ती नेहमी संध्याकाळी आमच्या घरी येत असते. तर मी तिची व्हिडिओ बनवता आज आली होती. तर ती व्हिडिओ बनवली मस्तपैकी. ते बोलते, गाणी वगैरे म्हणते, जॉनी जॉनी एस पप्पा वगैरे. आणि मगाशी पाहिलं तुम्ही गेम पण खेळत होती. तर फ्रेंड्स आता करायचं आहे जेवण. जेवणामध्ये पोळी, भेंडी आणि कढी. आणि पप्पा जेवत आहे सकाळचे धपाटे पालकचे, भेंडीची भाजी आणि हे जे दिसत आहे हे काय मखाना नाही आहे, हे फराळी चिवडा आहे. आणि या ठिकाणी आई जेवत आहे बगर, कारण आईला उपवास आहे विथ शेंगदाणे आहे घे. तर फ्रेंड्स रात्रीचे वाजले 9:45. आता 10 वाजत आहे. तर आता व्लॉग एडिट करायचा बाकी. आता व्लॉग वगैरे एडिट करतो. आजचा व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल कसा वाटला. जसं की मी तुम्हाला माझी शाळा वगैरे दाखवली आणि काल पाणी वगैरे पडलं होतं त्याच्यामुळे झालेलं नुकसान दाखवलं. आणि आज सरांची लहान मुलगी आली होती तर तिची व्हिडिओ वगैरे दाखवले. खूप लहान आहे, क्यूटशी आहे ती. 2 वर्षाची मुलगी आहे ती. मस्त गाणं वगैरे म्हणते. संध्याकाळी येते आमच्या इथं. तर आज मी व्लॉग बनवलं तिच्यासोबत. तर फ्रेंड्स आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. एक हे असं बोट कर ना असं. एक बोट घ्यायचं, एका बोटानं खेळायचं. The neon signs light up the night. Electric hearts in a city so